श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे संपूर्ण पारायण म्हणजेच एक पाठ पूर्ण करणार आहोत. काही दिवसांमध्येच श्री खंडेरायाचे नवरात्र सुरू होत आहे व म्हणूनच या कालावधीमध्ये आपण श्री खंडेरायाच्या चरणी श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे वाचन करून ही वाचन सेवा त्यांच्या चरणी रुजू करणार आहोत. वाचन सेवा करत असताना सर्वप्रथम श्री स्वामी स्तवन पठन करूयात. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यनेत्रे सुहास्यवदनं कंठाटोपीच्च माला दंडकमण्डलुधर कंट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघहरणा परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडदीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र तुझला यदमिलाग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क शास्त्रे शास्त्रातेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्रमुखी निशिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणविजी आपल्या मना कृपा समुद्री आमीना आश्रय देईचे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन यहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर तमान्न तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नानान बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञाना हृदय प्रकडे पै. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगीने आवी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके करू द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. करता आणि कविता तुझे एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी कवच. अथ कवच. ध्यान. ध्यायेन मल्हारी देवं कनकगिरिनिभं माळसाभूषितांगकं श्वेतांशं खड्गहस्तं विबुधबुधगणः सैव्यमानकृतार्तर युक्ताग्रिदैत्यमूर्धनि डमरुविलसितं नैशचूर्णाभिरामं नित्यभक्तेषु तुष्टं स्वगणपरिवृत्तं नित्य ओंकाररूपम्. प्रथम करावे गणेशनामन सर्वसिद्धीचे साधन विघ्ने जाती सर्व पळून यश कार्यार्थ लाभते. शिव म्हणे पार्वतीस ऐक देवी मल्हारी कवच हे गुह्याहुनी अतिगुह्य अज्ञान आजवरी सर्वांना. पार्वती विचारी शंकराला सांगा कवच हे हो मजला काय फळा मिळे जपणाराला. कैसे करावे साधन कैसे याचे विधिविधान कोणत्या प्रकारे अर्चन कैसे होतसे रक्षण पठन करिता कवचाचे. पार्वतीस सांगे कैलासपती ऐक प्रिय सावध चित्ती कैसी विधी विधान रीती कवच साधना करावया. शिखास्थानी प्रणवाक्षर ब्रह्म उद्गीत मस्तकावर मृद्ध स्थानी ओंकार ललाटी महेश्वर रक्षावे. दोन्ही नेत्री मणिहत्यास भ्रुभवे भुवनेश्वरास नासिकेवरी सुदेवेशास मुखी ओंकारे रक्षावे. शिवन्यासा कंठावरी पार्वतीस स्कंदावरी खड्गराज बाहुवरी हातावरी रक्षणे त्रिपुरांतक शंकरन्यासा अंगुलीवरी चंद्रशेखर हृदयावरी पिनाकिला जठरावरी दुर्जटी नाभीवरी रक्षो महादेवी उदारासी रक्षी शैलजापती कटीस रक्षी त्र्यंबका माझ्या मांड्यास रक्षी उडगे माझे कृतीधारका. दोन्ही जांगेश्वराने घोटे माळसा पतीने पायांचे रक्षण ईशाने सदा सर्वदा करावे. जोडोनी दोन्ही हात भक्तिभरे सावध चित्ते प्रार्थना
मल्हारी देवाचा मनोभावे करावी ऐसे कवच हे मल्हारी सर्वरक्षक सर्वतोपरी नित्य नेहमी जपता जरी एह परत्र कल्याण होते ऐशा या कवचाने रक्षण हवे त्वरेने म्हणून हृदयी प्रेमाने मल्हारी देव चिंतावा करिता मल्हारीचे चिंतने आदी व्याधी जाती पळून जवळ येते कदापि न भूत प्रेत पिशाच कुष्ठगुळू दद्रुरोग इत्यादी महाबलिष्ठ रोग नष्ट होती महारोग चिंतिता मारतंड भैरवासी प्रतिचार 3 दिवसांचा तापौचकी नाशाचा उपाय एक आहे साचा चिंतन मार्तंड भैरवाचे मस्तक शूळ निरसोनी जाई रणद्युत विवादे विजय होई सर्व कार्य सफल होई मार्तंड भैरव चिंतिता घनघोर वनामध्ये व्याघ्रसिंहादी श्वापदे त्यांची बाधा कधी न होते चिंतिता मार्तंड भैरवाला सर्व कार्यसिद्धीस जाती सर्व बाधा नष्ट होती सर्व मनोरथ सफल पूर्ती चिंतिता मार्तंड भैरवाला पुत्रार्थीयासी पुत्रप्राप्ती धनार्थीयासी धनप्राप्ती विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होते मल्हारी कृपेने अश्वरथ पताका मिळते भव्य सुंदर गृह लाभते दासदासी राज्य मिळते करिता स्मरण मल्हारीचे आयुष्य आरोग्य यश प्राप्ती काव्य स्फूर्ती प्रतिभा शक्ती संस्कृत प्राकृत भाषा प्राप्ती मिळे मल्हारी कृपेने चंदन आहे शीतल त्याहुनी चंद्रमा अति शीतल याही पेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारी मार्तंड देवराना मल्हारी देवा जय जयकार म्हाळसा कांता जय जयकार मेघनाथ मही पती जय जयकार मैराळ खडगराजा जय जयकार खंडेराया जय जयकार जय राजा तव जय जयकार प्रेमपूर स्वामी जय जयकार येळकोट खंडेराव ऐसे मल्हारीचे करिता चिंतन सर्व संकटे जाती पळून सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना राजद्वारी मार्गावरी घोर संग्रामी सदा जरी अग्निचोर भयंकरी कशाशी बाधा न होत असे नाना सिद्धी प्राप्त होती शांती सुखे पूर्ण मिळती मनोकामना सफल होती करिता चिंतन मल्हारीचे या मारतंड भैरवाचे चिंतन सर्व सिद्धीचे साधन आनंद रूप मल्हारी भगवान त्यासी भजितो मी सर्वदा भजन पूजन मल्हारीचे करिता पठन कवचाचे मंत्रस्तोत्र जप नित्य साचे सिद्धी मिळती सहजती पार्वती विचारी शंकराला विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे नाव मल्हारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते साचे भक्तांनी काय मानावयाचे भिन्न अथवा एक देव शिव बोले पार्वतीला प्रश्न तुवा उत्तम केला सामान्य भक्तांच्या मनाला हीच शंका येईल मी आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर मनी ठेवा हा विचार मजोहनी काही भिन्न नसे मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर मल्हारी माझा अंशावतार दृढ श्रद्धा ही असावी भजन पूजन मल्हारीचे जप व पठन कवचाचे ते हे आहे शिवशंकराचे शिव मल्हारी एक असे हे मल्हारी कवच संजीवनी ऐश्वर्याची असे खानी आयुर आरोग्य चिंतामणी हृदयी धरा सदाचा त्रिकाल करिता कवच पठन कृपा होते न लागता क्षण चारी पुरुषार्थ तत्क्षण लापती मल्हारी भक्तांना मनी आणावे ते होते असाध्य सारे साध्य ठरते मनोवांछित घडून येते मल्हारी कवच पठन करिता 10 वेळा प्रति दिवस ऐसे पठन करा एक मास जितेंद्रिय उपवास भूमीवरी शयन करा स्वप्नात येईल मल्हारी वर देईल खरोखरी शतपाठ करता साचारी शापमुक्ते लाभेल नित्य सहस्रवर्तन करता अहोरात्र जपन प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निज भक्ता मल्हारी राया तुझे नाम सर्व सुखांचे असे धाम अमर्याद ते कल्पद्रुम भक्तोद्धारा प्रकट झाला ती तू तीर्थ प्रयाग केवळ सौख्यदाता ती निर्मळ महिपती तू कृपाळ आलो शरण मी तुझ्या चरणा भजन पूजन जे तुझे करीती नित्य कवचा ते वर्तने होती त्यांच्या सुखा नको गणती हीच विनवणी सेवे करीची इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरु माऊली विरचित प्राकृत मल्हारी कवचम श्री मल्हारी हृदय स्तोत्र श्री गणेशाय नमः ओम अस्य श्री मल्हारी हृदय मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वरा ऋषयः अनुष्टुप छंद श्री गंगा म्हाळसा युक्त मल्हारी देवता भूर्भुवस्वः इति बीजं तस्य वितुर्वरेण्यम् इति शक्ति भर्गो देवस्य धीमहि इति कीलकं धियो यो नः प्रचोदयादि दित्यस्थं श्री मार्तंड भैरव प्रीत्यर्थे मम समस्त पुरुषार्थ सिद्ध्यर्थे जपे विनियोगः पूर्व श्वेतांबर देव आग्नेय रुद्र भैरवं दक्षिणे चंडरूपाय नैऋत्य क्रोध्र भैरवं पश्चिमे उन्नत ग्रीव वायव्यं काल भैरवं उत्तरे सिद्धी सिद्धांतम ईशान्य शिव कर्पूरम ऊर्ध्वे काल विरूपाय अंबरे मल्लहरिणी अंतरिक्ष सदानंद येळकोटी स्वरूपिणम एवं एकादशम देवं रक्षेत्रलोके सर्वदा विजयी सर्वदा कामार्थ क्षेत्रपाल महीपते भ्रुवोर्मध्ये तु ओंकारं द्विदले सहस्रभावहं नेत्रे त्रिपुरांतकं देवं नासिके कामहारक मुखे मुमुक्षुनाथायं कंठं कर्मकलामृतं हृदयं हरिलिंगाय स्कंदे कर्म हरिप्रियं पृष्ठे प्रीलय रुद्राय उदरे उदयार्कजं मध्यं रक्षतु कायार्थी नाभि नारद जायते गुह्य गुरुपथ्यान्मयं जंगे जीव प्रोदक्तुं जानुमंडल जानात पदप्रासाद प्राप्तये अंगुष्ठे सर्व तीर्थानि सर्वांगे परमेश्वरः एवं अंगेषु दिव्यस्य मार्तंड स्वरूपिणं प्रथम काशीनाथाय द्वितीय पंचलिंगये तृतीय प्रेमलिंगाय चतुर्थे देवरूपिणीं पंचम पंचप्राणाय षष्ठ षड्भुज क्षेमकं सप्तकं सपाकं सिद्धिं अष्टम अंबिका प्रियाय नवम नागनाथं च दशम शोषहारकः एकादशं महारुद्रं द्वादश ज्योतिर्लिंगयो
त्रयोदश त्रियोर्गी च चतुर्दश भुवनेत्रये पंचदश मंडलपूर्व षोडश समाधिने सप्तदश गुह्यरूपम अष्टादश चाब्जकम नवदशम नैसर्गिकम देवी तन्नो देवी प्रसन्नता एकोनविंशति नामानि विश्वंभर स्वरूपये ज्ञानसिद्धी भवत्प्राप्ती एकादशम जपम जले स्मशाने दशपाठच सप्तावतार पठेन्नर सर्वश गो भवेन हानिः संग्रामे विजयी भवेतम अश्वस्तंबिलो मांदारम चंदनम धातु पंचकम श्यामा सुगंधी कादंबा नववार पठेस्तुक मंत्रसिद्धी नवरात्रेन अष्टरात्र च देवतम पंचरात्रे जनवंशं च निरात्रम त्रिसमाहित द्विरात्र व्याघ्र सर्पानाहं मोहनम मंत्रमालिका एवं हृदय मार्तंड पाठ शुभकुलम जय मार्तंड क्षेत्रमान्य वा कर्मधर्म सुखोवहम एवं विशंती ते कार्य मार्तंड रूप दशीर्नमम भावार्थ तारको देव परब्रह्म स्वरूपिन इति श्रुती स्मृती योगारणव श्री मार्तंड अवतार प्रोक्तम ईश्वरी पार्वती संवादे मल्हारी हृदय स्तोत्र संपूर्णम. मल्हारी अष्टक. त्रिलोकी मणिमल्ल दैत्य सकाळ अजिंक्य झाले मयी तेही ब्राह्मण होमध्वजे विध्वंसिले सर्वही आले ते समयी सदाशिव स्वय सोडणी ब्रह्मांड होतो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो संगे घेऊन सप्तकोटी गण हो आला असे भूतला खंडेराय म्हणून प्रकटला अद्भुत त्याची लीला संबोधे मणिमल्ल मर्दोनिया केला पहाडंच हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो घेता हा अवतार दृष्टदमुनी सद्भक्त रक्षिले गायी ब्राह्मण होम हवने हे धर्म संस्थापिले कीर्तिगाती भृगुमुनी जन सदा सत्कीर्ती उडंद हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो संतोषे जन सर्वदा उधळती भंडारा देवावरी झालासे विजयी म्हणून दिवट्या लावणिया प्रेमरी केला वास शिवे तळ्या उचलल्या निर्दाळिले दैत्य हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो प्रारंभी स्थळ प्रेमरी तदुपरी पालिसा आला असे नळदुर्ग तिसरे विशेष चौथे जेजुरी असे ऐशी अजवस्थान काविरती पृथ्वी तनव खंड हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो शोभे दिव्य कला सुरंभ पिवळा आपाद पर्यंत हो झाले लोचन तृप्त पाहता मुख शशी तो म्हाळसा कांत हो अश्वारूढ करी स्वयंत्र झळके शस्त्र अखंड हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो ऐशिया कुलदैवता नमोनिया जो नित्य भावे भजे त्याला काय उणे नमाघत सदा अद्याप्तही देईजे दाता देईल भक्ती मुक्ती समाधान वारोनी पाषांड हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो मल्हारी अष्टक जो पडेल अथवा ऐकेल त्यादरे त्याचेही कळी काळ दास्य करुनिया राहील हे तो खरे तेथे शाश्वत रंगला निरसुके वारोनिया डंब हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हार महात्मे श्री गुरु माऊली विरचित मल्हारी अष्टक संपूर्णम. श्री मल्हारी सप्तशती अध्याय पहिला. अथ ध्यानम. ध्याये मार्तंड रूपम अचलम चलम विभुम कोटी सूर्यप्रकाशम आनंद विश्ववंद्यम सकलम जनकरम कर्मधर्मादिनाथम अश्वंबोधावरूढ परमविरलम श्रीकोटी कंदर्पदर्पम श्रीमन्न मल्हारी राजम विजय जयंकरम म्हाळसा कांत सिद्धम. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री कुलदैवताय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जय जी गणनाथा तुझ्या चरणी ठेवतो माता देव मल्हारीची कथा तुम्ही उद्भवावी आता नमुती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती सकळ काव्य उत्पत्ती तिची या चरणाशी करू नमन स्वामी समर्थ सगळ्या जणांचा गुरुनाथ तुम्हीच करता करविता या मल्हारीचे सप्तसतीचे करीतो मी नमस्कार त्या माता पित्यांचे उपकार मज असती थोर दाखविले जगत यांनी ऐके दिवशी दिंडोरी गुरुमावली वसती दरबारी पुसती त्यांची सेवे करी सेवा आपल्या कुलदैवताची दादांनी दाखवली कुलदैवता आपण सांगूया कुलदैवत सेवा कशी करावी आता सेवकऱ्यांच्या कल्याणासाठी. श्री गुरुमावली उवाच. आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात दयाचे करित्या सेवा तो तत्काळ हो पावता आशीर्वाद ते मिळता सुख लाभे सेवकऱ्यास थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितली ती नैमिषारण्यात सनतकुमार ऋषींनी तो उतरला मल्हारी या संसार सागरी करी काळाच्या लहरी तारावया सकल जना धरिता श्री मल्हारीचे चरण भवबंधाचे होते निवारण अति दुसरे वादी हरण सकल स्वामी सेवकरांचे थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार केला त्याने संहार त्यामुळे मल्ल दैत्यांचा माळसा महाकाली सोय प्रकटिली शैलेजा बाळी ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी समवेत अवतार कथा त्यांचे एकावी तुम्ही साची पुरविला आस भक्ताची श्री मल्हारी सप्तसती कोणे एक अवसरी रम्य कैलास शिखरावरी हिरेजडित मंदिरी महादेव शंभो वसे आली तेथे भावने नमाज करीला शूलपाणी एकांती अर्धांगी बैसोनी पुसती झाली शिवाशी. पार्वती उवाच. देवा तुमचे नाना अवतार तयाची नसे फार जो धरीला मानव हो सागर तयाचे महात्म्य सांगावे करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया. श्री शंभू उवाच.
श्रीदेवी अंबिके वरानने तुझ सांगेन वचने, भक्तिमुक्तीचे कारणे मल्हारी अवतार माझा, पूर्वीकृत युग माझारी कवने एके अवसरी, पिढिले ऋषीश्वर भारी दैत्य त्रासे करुण्या, ऋषी नामे सनत कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार, दरिद्रे पिढिले जे ऋषीवर त्याप्रती सांगत असे. सनत कुमार उवाच सप्तधर्मपुत्र तपाशी आले मनिचूर पर्वतासी, अति तीव्र तपे मानसी करीते झाले आश्रमाशी, त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून करीती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदताती, तया वनाच्या ठाई मयूरनाचती पाही, कोकिळा आळवीती लवलाही, बकशुक रुंजी करिताती, ऐसा तो आश्रम मनोहर वर चंपकलतांचा बडीवार, केली नारळ फणस सुंदर शोभत असे त्या अंगणी, आश्रमातील सरोवर जले परिपूर्ण मनोहर, कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित, मल्ल दैत्य तेथे पर्वतावरी आला एके अवसरी, खड्ग झळके त्यांचे करी छेदित असे वायुते, अश्वरथ सहित राक्षसे विक्राळ परिवारित, शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना, ऋषीचे आश्रम विध्वंसिले अनेक वृक्ष पटिले, दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर, अग्निहोमांची यज्ञ कुंडने, आश्रमातील उदक पात्रे, अनेक प्रकारची यंत्रे, मळमूत्रे अपवित्र केले, पुष्पाची वृक्ष उन्माळिले, घरे द्वारे विध्वंसले, मद्यपान करीत आले, उद्ध्वस्त केले आश्रमासतये, मग ते आश्रमाची काळा भग्न झाली तये वेळा, जैसा धरणी कंप झाला म्लान वदनी सृष्टी सारी, वृषेश्वराशी घोर पिळिता कंठीपाश असे बांधिता, वापी सरोवर मध्ये बुडविता दैत्य हो महाबाहो, तया ऋषींच्या कांता त्यासी व्याकुळ करिता, नाशिल्या त्या पतिव्रता मल्ल दैत्य तये वेळी, ऋषी बोलती म्हणी आता आश्रम सोडून कोठे जावे आम्ही दैत्यांच्या पिढे करोनी, पूर्वी आम्ही पाप केले त्याची फळे प्राप्त झाले, दैत्य आम्हा गांजिले आम्ही अनाथ झालो, आता कोणाशी सांगणे कोण्या राजाशी मागणे, देवराजही जिंकून सया मल्ल दैत्य राजांसी, हा वृत्तांत सांगो इंद्रासी की सांगावे ब्रह्मदेवासी, का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी, पीडा सांगो महादेवासी तोच हरिल दुःख राशी, ऐसे विचार करीते मनासी दैत्य पीडित ऋषीवर, आणि का पर्वता जाण तेथे कुटुंबे अग्निहोत्र ठेवणे, मग आम्हाला जाणणे अन्यत्र साह्य असते, हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणी असे विचित्र, ते करुणी पवित्र गुरुमाऊली कथन करी, इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथमोध्याय, श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच कुटुंब सारे अग्निहोत्रासी, ऋषी ठेवणे पर्वताशी, गेले सारे अमरावतीसी, इंद्रराज राजास सांगण्या, रत्ने झळकती सिंहासनी, इंद्र बैसला आसनी, अनेक अप्सरा येऊनी करीती तयांची सेवा, तेथे सेवित असे अग्नी यमपाश सोडून, कुबेर नवनिधी येऊनी सेवा करीत असे चक्राची, सुरेश मूर्तीशी, चंद्र सर्व भावेशी, बृहस्पती करी स्तवनाशी, त्या इंद्र दरबारी, ऋषीने इंद्रनगरी प्रवेशले, देवसभा देखते झाले, देवता सारे तेथे विरजले अमरावती नगरीत, ऐसा तो देव राहणार देखून या ऋषी गणा स्वतटी उठून या सिंहासना त्यांची नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच दुर्लभ तुमचे चरण करीत असे मज पावन, तुम्ही कार्य घेऊन कवन सांगावे मज ऋषी. राया ऋषी उवाच तुझे अभय आम्हासी, म्हणून मनिचूर पर्वतासी, आम्ही करीत होतो तपासी, आला तेथे मल्ल दैत्य देव घेऊन दैत्य परिवाराला आश्रमित झाला, आम्हासी पिळू लागला तपभंग करावया, आम्ही जीव मात्र धरुणी कुटुंबे अनेके पर्वते ठेवून, आलो तुझ शरण तू सर्व जाणसी, देवरा इतके करेन दैत्य मनी मल्लावध करेन, आम्हासी आश्रमी स्थापने तुम्ही निर्भय करून या. शक्र उवाच त्या दैत्य ब्राह्मणांचे आराधिले, एके अंगुष्ठे तप केले, धूम्रपानासहित जपिले, तयाने झाला अमर तो, त्या तपोबळी उन्मत्त झाला तो दैत्य, कोणी जिंकू न शकत त्या महादुष्ट दैत्यांना, तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णूस वृत्तांत सांगावे, आमचे क्लेश वधवावे, तोच पालन करता सृष्टीचा, धर्मपुत्र निघाले तेथून, हृदय विष्णू उच्चरण स्मरून, पाहण्या वैकुंठ भुवन, कृपादृष्टी तयांची मिळण्या, पोहोचल्या वैकुंठ भुवने, सुंदर मंदिर पाहुनी, भक्ती जडली चरणी, वैकुंठपती तेथे वसे, देखिला ऋषींनी कमल नयन, केला पितांबर परिधान, रत्नजडित सिंहासन शोभत असे मेघ सावळा, केयूर कनक किंकिणी शोभत, कंठी कौस्तुभ झळकीत, कर्णी कुंडले मिरवित, हृदय वैजयंती शोभत, गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्म शंख चक्र शोभी, पद्मासने बैसले श्रीहरी, वदन सुहास्य शोभे, सौंदर्याचे निधी ओतीला, रत्नखचित मुकुट शोभला, सुवर्ण तेजे सूर्य भासला, श्रीहरी आसनी वसे, प्रिय भक्ती ऋषी नारदादिक, कपिल मुनी सिद्ध साधक, जवळी ते सनकादिक, भक्तिभावे शोभतात, धर्मपुत्र हे पाहुणे अंडले, नेत्र त्यांचे जळी भरले, नमस्कारून उभे ठाकले, श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच जय जयाजी पुराण पुरुषा, निरामय निराभासा, नित्यानंदा ऋषिकेशा, परमानंद लक्ष्मीपती, लक्ष्मीसहित राजहंसा, जगदात्मया जगज्जीवना, ऐसी स्तुती कोणी संतोषला तो चक्रपाणी, मेघ गंभीर वचनी पुसता झाला ऋषीशी. श्री भगवान उवाच प्रसन्न झाला तुम्हासी, कायने केले वैकुंठासी, सांगावे तुम्ही वजसे, धर्मपुत्र ऋषी वरांनो, तुम्हा ते कोणी कष्टविले, कवने पापी भेडसाविले, दूरमध्ये ते तपभंग केले, चित्त शोभविले तुमचे, एकोणी महाविष्णूंची वसले, संतोषली धर्मपुत्रांची मने, नमस्कार करून चरणे सांगते झाले तयासी. ऋषी उवाच मनिचूर पर्वतासी, आम्ही वसता तपासी, मणिमल्ल दैत्य पिढिले आम्हासी, आमच्या आश्रमाशी नाचविले, अमरावतीचा राणा तो मणिमल्ले जिंकिला, पिढिले आम्ही ऋषीजना, हे तुम्ही सर्व जाणता रे.
श्री विष्णू उवाच मणिमल्ल देते माजले तर ब्रह्माचा आराधिले अमरते जाहले कोणी जिंकून शके त्यांशी ते नहार मानती एका त्र्यंबका वाचुनी चला जाऊ शिवभुवनी तुम्ही आम्ही समवेत वृत्तांत सांगू महादेवास विनंती करू त्यास तोच वदिल मणिमल्ल सुरास चला ऋषीवर हो कैलास भुवनीची कथा निवरील सर्व व्यथा साक्षी ठेवणी समर्थ सांगत असे श्री गुरु माऊली इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्हारी सप्तशती द्वितीय अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 3 श्री गणेशाय नमः। संतकुमार उवाच महाविष्णूचा वर्तमान धर्मसूत ऋषी जन आकाशमार्गे करून निगमन निघाले दर्शना कैलासाचे त्यांनी कैलासगिरी देखील सहस्रचंद्र किरणांचा भासला शुभ्रशूल देखील हिमगिरी शंभुनिवास त्या कैलासगिरीवरी परिजात फुलले भारी चंद्रिके सारखी निर्मळ परी नाना सुगंध दरवळी तेथे आम्रवृक्ष फुलले करी पुष्पी परिमल फाकले जैसे चंदन पुरुषी चर्चिले दाही दिशा घमघमित जे ते गंधर्व करीती गायन किन्नर नृत्य करून शिवशंकरास करण्या प्रसन्न संसृष्ट कला जागविती रत्नखचित शिखरा माघारी रूपा पाहुणी नर नारी कामधेनु तेथे रवंत करी शोभत अति सुंदर हे मंदिर विश्वकर्माने निर्मिले रत्नशिले असे उभारिले नाना रत्ने तेथे शोभले रत्नखचित सुवर्ण मंदिर कळसजरकती शिखरावरी ध्वजपताका शोभती अंबरी कोटी सूर्य तेच्या परी सप्तप्रभावळी शोभती प्रथम सोमकांतीची वळी दुसरी पद्मरागाची प्रभावळी तिसरी पुष्कराजाची केली चौथी नीलकंठी शोभली पाचवी पोवळ्यांची प्रभावळी सहावी वाचुने बांधली सातवी हिऱ्यांची निर्मिली झळकली विजा अंबरी मुक्ताकालांचा निर्मिला अमृता सारिक्या धवला स्फटिका समसोज्वळा भिंती शोभतात मनोहर ऐसा कैलास देखोनी धर्मसूत आनंदी होण श्री विष्णू संतोष पावन तेथे जाते झाले ऋषींनी देखील शिवभुवन वर्णिता त्यांच्या महिमान लेखनी जाते आटून मज पामराची काय कथा त्या सुंदर शिवभुवनी नाना देवता बैसोनी अष्टलोकपाल सेवा करुनी भोलंग ताती अखंडित सुरवर सकल इंद्रादिक विद्याधर किन्नरे यक्षादिक कुबेरादी मुख्य नायक सेविताती सेवकपणे अप्सरा समुदाय मिरविती जितनृत्यांची माला दाविती शिवसभेत रिझविती नृत्य गायन करोनिया ऐसे वर्णिले शिवभुवन पुढे कथा अति घन सावधान करुणी मन श्रोते हो तुम्ही परिसावे इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीय अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 4 श्री गणेशाय नमः। सनतकुमार उवाच देखोनी सभा रत्न जडित नाना कलावंत सेवित थोर विस्मय धर्मसूत पावते झाले सर्वही जे मणिमल्ली पिढिले तापत्रय अग्नीने पोळले ते शिवसभा पाहुणी आनंदले हृदय माझे अत्यंत सभे माझे वैस्तला त्रिपुरारी अर्धांगी शैलजा सुंदरी देखिले धर्मपुत्र ऋषीश्वरी पूर्व पुण्य करोनिया जैसे क्षराब्धीचे कल्लोळ कामधेनुचे क्षीर धवल तैसे कर्पूर गौर निर्मळ सोज्वळ दिसत असे कमळदळी पूजिला अंगी चंदन चर्चिला वरी कर्पूर उधळीला शोभत असे अतिभव्य शोभा जयाची सुलक्षणयुक्त चरण तळे दिसती आरक्त कोमले भक्तांच्या हृदय जिंकिले पाप ताप शोक हरे ज्याचे पायी काळा वसत सर्व वेष्टी करोनी शोभत जो या विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव मंचकी पद्मासन शोभत व्याघ्र चर्म असे परिधानित वरी भुजंग असे कवळीत आनंदे शिव शंभूच्या पानम पात्र डमरू खड्ग पिनाक बाण खट्टवांग परशु अंकुश शृग त्रिशूळ हाती धरियेला ऐसे दयायुधी मनोहर प्रचंड दुर्दंडे धरिले करे कंकणे सर्पाची भयंकर दिसताती दृष्टीशी पूर्वे सुंदर मुख कमळ कंठ शोभे सुनील ग्रासी भक्तांची हलाहल परमप्रीती करोनिया पश्चिमे मुख कमळ मिरवित चंद्र सारिके निर्मळ दिसत कंदर्पाचे दहन करीत शिव त्रिनेत्री शोभत असे उत्तरमुख शोभत शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित विभूती त्रिपुंडे विराजित सुहास्यवदन शिवसुंदर मेघा सारिके सुनील दृष्टी भयानक काळा सर्पा शोभत माळा दक्षिणमुखे दिसत असे पाचवी मुक्त व्यक्त सगुण लक्षणे रहित तडी समुदायासारखे दिसत असा पंचमुखी शिवशंकराच्या अर्धांगी गौरीच्या वसे वामांगी पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव जैशी गंगा समुद्री मिळाली ते भवानी शिवयोगा ते पावली सृष्टी सर्व ही आनंदली त्या परमेश्वराची चैतन्य कला पाहताच ती गिरिजा भवानी समवेत वसे शूलपाणी ऋषी संतोषले अंतकरणी साष्टांग प्राणी पात करीतै ऋषी उवाच जय जयचे शिव वरद मूर्ती जय जय गिरिजापती जय जय पशुपती नमन तुझला निज भावे नमन तुझ चंद्रशेखरा महंता गौरी प्राणेश्वरा जगन्नाथा परात्परा महारुद्रा नमन तुझ नमन कर्पूर गौरासी नमन तुझ भूत भवानीसी भूतनाथ भैवशंकरासी त्रिपुरांतक नमन तुझ नमन ज्ञानदायकासी नमन वेद जाणे तयासी नमन वेद कर्त्यासी वेद धर्त्यासी नमन नमन सृष्टीकर्त्या ब्रह्मासी नमन सृष्टीपालक विष्णूसी नमन संहार रुद्रासी त्रिमूर्तीसी नमन असो ऐसी शिवाची स्तुती करुनी ऋषी सभेत उभे राहुनी विवळ अंतकरणी विराजोनी अश्रू ढाळीत तेथे शंभू उवाच तुम्हाकवने कष्ट केले दुर्मदे तपभंग केले कोणी तुम्हा दुःखी केले सांगा माझ्या धर्मसुता हो ऋषी उवाच महादृष्ट मणिमल्ल दैत्य श्रीशैल पर्वती राहत तप करून अद्भुत प्रसन्न करीती ब्रह्मास मणिमल्लासे मिळाले वरदान तुम्हासे जिंकून शके कोण न जिंकती देवदान अमरत्व प्राप्त झाले वरदाने उन्मत्तपणे झाले महितरी राज्य करू लागले सकळ जणी
जना ते पिडिले ऋषी तेही न सोडले. भगवंता तू सर्वत्र होसी आमुचा वृत्तांत जाणसी. महादोषाचे खंडितोसी आम्ही काय सांगू तुझं. शिव उवाच ऋषी हो तुम्हा ते त्यांनी नाही पिडिले. दुष्टकर्मी आयुष्य कमी केले. कालकसर्पाच्या पेटारे विध्वंसले. त्यामनी मल्ले सुरांनी. मी वधिल त्या दैत्यांसी म्हणून उठला महाक्रोधासी. जटा आपटिल्या भूमीसी उग्र रूप धरोनिया. तेथे महामारी उपजली स्वरूपी अग्नी दिसली. ऋषीने तिला वंदिली. धृतमारी नाम तिचे. धृतमारी उभी ठाकली. दंतडाळ विक्राळ दिसली. जेव्हा तिची अग्नी भासली अति भयानक दिसे. असे शिवसभेत कथन मल्हारीचे चरित्र प्रावन. गुरुमाऊली करीत असे वर्णन स्वामी सेवकऱ्यांसाठी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तसती चतुर्थ अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे. बाहुभूषणे सर्पांचे शिरी शोभत असे मुकुट चंद्राचे. खड्गपाश हाती शोभे सवेश्वान थोर गर्जत. गणसप्तकोटी परिवारित पिशाच समुदाय विराजित. शोभे तयात शंभू मार्तंड समस्त देवांते आज्ञापित. यावे आपणही युद्धात सर्व सैन्यासहित. अग्निशस्त्र वाहनांसहित मार्तंड भैरवाच्या आज्ञा करून आले युद्ध आनंदे करून. देव आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासासी. देवांच्या रणभूमीवरी सैन्य वेगवेगळे परी. स्वामी कार्तिक दाविक सुरी. त्यावेळी मार्तंड भैरवासी कार्तिक उवाच मयुराचे वाहन आरूढले शक्तीसहित वैसळ. नीलवर्णी कवच शोभले ते वीर सैनिक माझे. ऐरावतावरी आरूढ झाला इंद्राचे सैन्य ते भले. दावानल दीप्ती शोभले ते अग्नीचे सैन्य. कंठी घंटांचे नाद गर्जती ते यमदूत असती. निरंतर मास भक्षण करीती ते सैन्य नैऋत्याचे. चंचल पाश हात मिरवित ते सैन्य वायूचे. ध्वजपताका असे हातात हे वीर वरुणाचे. कांचनांकुश शोज्वलिती सेना कुबेराची भली. गजमुख परशु मिरवित ती सेना गजाननाची. शस्त्रे चामरे शुभ्र मिरवित मृगमुखी सेना चंद्राची. ती सप्ताश्वर ती शोभती ते सैन्य जाणावे सूर्याचे. अश्वगज हंसासारखे प्रेमळ ते ब्रह्मदेवाचे दळ. शंखचक्र गदा हातातील सेना विष्णूची निघाली. सनतकुमार उवाच देवसेना घेऊन सारी वतावाया मल्ल त्रिपुरारी. निघाला मणिचूर पर्वतावरी शिवमार्तंड भैरव. थोर सैन्य देखुनी भयातुर दूत होऊनी. आले मल्लासुरापाशी धावूनी. सांगती सैन्य वरण तयाला दूत वाच. सैन्य आले जी असंख्यात दाही दिशा व्यापल्या अद्भुत. प्रदीप्त शस्त्रे असे झळकता आला तो मार्तंड भैरवा. मल्ल उवाच काय वर्णित तुम्ही सैन्याचे आम्ही जाणतो शिवासी. ऋषभवाहन असे त्यासी भस्मगज चर्म परिधान करीत असे. अंगी त्या सर्पाची भूषणे असे संपत्ती त्याची धाने. आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो मारा या दूतासी. सनतकुमार उवाच दैत्यराज तो उठून उंच शिखरावरी जाऊनी. मार्तंड भैरवाचे सैन्य पाहुणे भयभीत मानसी जाहला. मग विराते पाचारोने रथ अश्व देवने. बहुत सन्मान्य करून युद्धास तयार करीत असे. सुरा देऊने असुराशी देता झाला ऐरावतासी. देतसे सुरपाती गजासी दैत्य त्या महावैरासी. अमर मल्ल उद्वत्तासी तांबूल दैत्य वैरियासी. जगमंगल तो अश्वासी नरविध्वंसक दैत्य तो. बोलविता झाला घुम वक्रास शूर्पकर्ण ऊर्ध्व केशास. सुरासन अश्वजिह्वास एक दुर्धर दृष्ट असतो. जय इंद्र नील मकरतुंडास खड्गवीरा खड्गदृष्टास. नारंगधारी वक्रदंट शुंडहस्तास बोलविता जाहला. या अवाधी या दैत्यांसी वस्त्रालंकार तांबुलेसी. पूजिता झाला सुवचनेसी मल्लासुर दैत्य राजतो. आज्ञा देता झाला तयासी त्वरा करा संग्रामासी. आपणही आरूढला इंद्र रथासी. शस्त्र अस्त्र परिपूर्ण. मल्ल तेजे असे दीर्घ होते तेजे जैसे दीप्त विजता वाढत. तैसा दैत्यराज भासत मिरवत असे दुस्सहपणे. तैसाच मनी दैत्य शोभत गजस्कंदी आरूढ होत. शस्त्रे चामरी विराजित उल्लासित मल्ल बंधूच. दैत्य सिंहनादे गर्जती तेने गिरिकंदरे दनानती. यक्ष किन्नर शिखरे सोडिती त्या पर्वताची. त्या वस्तीचे ठाई तत्पर ऐकोनी सैन्य घोष भयातुर. होनी नारी नर गमन करीते झाले तेथून. आता संग्रामाचा रस सांगेन समर्थाचा दास. जे बोलिले व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तसती पंचमध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच दृष्टकळी काळा ते नाशी. स्तोत्रिय दैत्य सर्व सिद्धीसी. ते मल्हारी क्षेत्रे पाप विनाशी. सकळ भक्तजनांचे सप्तकोटी गणांसहित मार्तंड भैरवाचे शोभत. त्याहुनी अधिक परिवारित मणिमल्ल दैत्य महावीर. दोन्ही सैन्य महान्मत अतिक्रोधे संग्रामे भिडत. वीरसिंह नादे गरजत बधीर झाले भूमंडळ. अद्भुत वार करीती कोणा ते त्रिशूळ मारिती. खडंतर भाले वर्षती खांडे करीती एकमेकांचे. कुंजळ कपाळी कपाळा हानिती. अशुद्ध कुंकुमवर्णे दिसती. लोक सारे भय पावती. कल्पांत झाला म्हणून. शस्त्रास्त्रे वाजते सनसनाटन तेने होतसे हृदय पुट. संग्रामी धीरन धरवे नेट. भय सर्व लोकांशी. आव्हाने प्रति-आव्हाने परस्परांना देती उभय सैन्य. मग तीव्र द्वेषाने भिडले सैन्य सैन्याला. कोणी नाना रूपे घेती कोणी विचित्र रूप पालटती. कोणी वाहने बदलती असुरी ऐसी चेटकी.
चतुर्मोदी देवसेना दैत्यांची डाळ सिजेना यास्तव मंत्र तंत्र जादू तोणा अघोरी उपाय योजती एकवीर शस्त्रघाते तुटले अनेक वीर भूमी पडले अनेकांचे प्राण हरते झाले महाक्रोधे करोनिया जे दैत्य रणी पडले ते मागोती नाही उठले शिवगण रणी पडले ते मारतंड भैरव उठविले पडला देखुनी दळ भार कोपे खवळला मल्लासुर सारथियासी बोले महावीर मी मदिन तया सकळा खड्गदृष्ट उवाच नमन माझे मल्लासुरासी सैन्य न पुरे आपल्या कोपासी मी असे तयार युद्धासी वेळा देई मजा आता खड्गदृष्ट युद्धासी आला असंख्य सैन्य परिवारीला मद्यपानी उन्मत्त झाला कुंजर हतिरथास शंभुवाच आला महादैत्य युद्धासी घेऊन देव सैन्यासी शीघ्र युद्ध करावे यासी स्वामी कार्तिक तुझ स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवासी आपण पाहावे युद्धासी मी मारेन या दृष्टासी म्हणून युद्धास निघाला आपल्या सैन्यासमवेत कार्तिक रणी उभा राहत मयुराचे वाहन सर्व वर्तमान विचित्र छत्री मिरवित खड्गदृष्ट उवाच तू मार्तंड भैरवाचा बालक अससी सैन्य आण निरक्षणासी सैन्यासमवेत आला आहेसी षडानना बाळ तू तैसा नव्हे मी वीर न धरू सेवकाचा आधार मी तुम्हासे एकांगी लढणार लेका लाडक्या गिरिजेचा माझे तिकट बाण कळतर तुझे कोमलांग सुकुमार तुझसी मारतील अपार निवांत वैसावे दुर्गे जवळी ऐसे शब्द ऐकेला कार्तिक महाक्रोधे भरला सहस्र बाण वर्षता झाला त्या महादृष्ट दैत्यावरी बाण जवळी आले दैत्याने खड्गाने छेदिले वरच्यावरी निवारिले अति लागावे धरून करून या दैत्याने संधान केले स्वामीने आकाशी उडविले चुकविले दैत्य खुरुपी संधान केले सेवेची 12 बाण सोडिले त्यांनी स्वामींची घाळ केले व्याकुळ झाला गौरीपुत्र स्वामींनी शक्ती सोडिले दैत्य बाणे निवारिले न सावरत जवळ पातले वक्षस्थळी आदळती दैत्यांच्या शक्तिघाते विवळ झाला रणभूमी शिवताना पडला प्राणाते त्याजिता झाला खड्गदृष्ट महादैत्य हा दैत्य मारिला रणाशी सैन्य पळाले दाही दिशी गण मारिते त्यासी अशुद्धचा पूर आला ऐसा खड्गदृष्ट वदिला स्वामी कार्तिक विजयी झाला सकळ देवे पुष्पवर्षाव केला स्वर्गातून तैवेळी पुढील कथेची सौरस उल्कामुखाशी युद्ध करीत गणेश ते सांगेल समर्थांचा दास गुरुमाऊलीच्या मुखाने इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तसती षष्ठ अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 7 श्री गणेशाय नमः। सनतकुमार उवाच स्वामींनी खड्गदृष्ट वदिला मल्लासुर कोपे खवळला उल्कामुखसी आज्ञा देता झाला युद्धा लागी दैत्येंद्र उल्कामुख रथारूढ झाला सकळ सैन्य परिवारीला घेऊन रणभूमीसी पातला महाक्रोधे करोने आता येता देखीला शंभुतायावरी कोपला मग आज्ञा देता झाला श्री गणेशास त्यावेळी श्री गणेश रथारूढ झाला गणाचे सैन्य घेऊन निघाला उल्कामुखासमोर उभा ठाकला सैन्य परिवारासहित उल्कामुख उवाच अरे गौरीच्या बालका सुखे खाशी मोदका येथे काय अश्व खा जाई परतोनी माघारा श्री गणेश उवाच अरे दैत्य अधमासी उगाची किती बडबडसी भक्षीन सैन्य मोदकासी क्षण एकही न लागता मी आहे शिवाचा बालक तुमचा झालो अंतक संग्रामी माझा धाक तुम्हा सकळ दैत्यांशी ऐसे गणेश बोलता दैत्य झाला कोपता तीक्ष्ण बाण वर्षता रथ तोडी गणेशाचे गणेश लाजला मानसी आवशोनी मग क्रोधाशी सोडित झाला आश्राशी दैत्य घायला रणभूमी राक्षस मग काय करी सिंहाचे रूप धरी गणेश शुंडास विधारी तिकड नखे करोनिया गजानन महाकोपला दंड हृदयावरी मारिला क्षीरक्षेदिता जाहाला उडला प्राण दैत्यांचा उल्कामुख सैन्यसी पडता मल्लकोपे खवळला कुंतलोम मास झाला देता विडा युद्धास जावया कुंतलोम युद्धासी निघाला सवे लक्ष दळभार चालिला चतुरंग सेनी मिरविला महावीर बल्लाढ्य तो दैत्य आला संग्रामास मार्तंड भैरव पाहुणी त्यास आज्ञा देतसे जय नंदीस जावे तो रणभूमीत नंदी संग्रामी निघाला शिवाचे रूप घेता झाला त्रिनेत्री पंचवक्री मिरविला नागभूषणे चंद्रशेखराचा सुवर्णाचे रथी बैसला त्रिशूलादी आयुधे सकला तयाशी कुंतलोम बोलला रणभूमीत एवेळी कुंतलोम उवाच अरे तू शिवा सारखा दिसतोसी तयाच्या आयुधे घेशी म्हणून काय शंकर होसी तू वाहन तयाचे जय नंदी उवाच महादेवाचे कृपे करून शिवस्वरूप पावलं जाणं आम्ही आहो त्यांचे गण आलं वदार्थ तुझी मग कुंतलोम रागवणी ललाटाची स्वध पुसोनी धनुष्याला बाण चढवणी संधान करिता झाला शतलक्ष बाण सोडिले अति तिकट ते वर्षावले जय नंदीवरी टाकले महादैत्य रणभूमीसी नंदीने बाण निर्वाणीचा काढला महाहला हले निर्मिला सर्व शक्तीने ओढिला सोडिता झाला दैत्यावरी तो घोंगावत जवळी आला हृदय फोडून गेला पृष्ठीरंध्रे निघून गेला दैत्य व्याकुळ झाला दैत्य क्रोधाने शस्त्र सोडित अनेक बाणे वर्षता नंदी पराभव पावता झाला तये वेळी सारथी भूमीवरी पाडिला अश्वरथ मुरडिला ध्वज धनुष्य मोडिता जाहाला मुष्टीने जय नंदीचे देव सैन्य पाळले दैत्य सैन्यस बक्षिले
खड्गा ते दुर्गा मारिले सेनेने त्यावेळी सैन्य बक्षिले देखोनी नंदी क्रोधे सोनी रथसारथी घेऊनी सिंहनाद करिता झाला क्रोधे नेत्र दगदगीत प्रलयाग्नी सारिका दिसत शर जाळते सोडित जय नंदी दैत्यावरी ते शर जाळे काय केले सैन्य अवघेची मारिले मग अग्नी बाणा ते काढिले कुंतलोम्यावरी सोडिला तो कुंतलोमाच्या हृदय आदळला रक्तप्राशन करिता झाला प्राण घेता झाला त्या कुंतलोम महादैत्याचे ऐसा कुंतलोम मारिला जय नंदी विजय पावला पुष्पवर्षावा देवी केला ऋषींनी दिला आशीर्वाद उल्कामुख कुंतलोम मारिले गणेश नंदी विजय पावले आता मनी दैत्य कैसे झुंजित ते परिसावे श्रोते हो इति श्री माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तसती सप्तमध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। सनतकुमार उवाच अशी कथा सांगतो एका समस्त ऋषीवर हो सेनापती पडिलाचा वृत्तांत मणिमल्लासुरांनी तेवेळी मणिमल्ल दोघे जण महाक्रोधे तापले परिपूर्ण रणतुरे वाजवित गहन रणभूमीशी निगते झाले मणिदैत्य उवाच सांगतो तुझ मल्लासुरासी युद्ध करीत मार्तंड भैरवासी रणी पाहे माझ्या युद्धासी जे न देखिले कधी अरे जास स्वामी म्हणती इंद्राधिक देव पूजिती रणी जिंकिले मी शिवासी करून युद्ध संग्रामासी मी जिंकिन त्या भैरवासी प्रसन्न करेन तुम्हासी जय पाविन निश्चयशी ऐसे जाण दैत्य राजा मनी दैत्य ऐसे बोलिला सिंहनाद गर्जिनला त्रिभुवन आंदोळला आला अतिगर्जनेने नादे ब्रह्मांड गरजत तेने समुद्र उच्चंबळीत सृष्टी सारी भयचकित झाली त्यावेळी कपाळी सिंदूर चर्चिला दैत्य उंच वाढला रत्नमुकुट घेता झाला मेघमंडळावरी 20 भुजा असे शोभत अंगी चंदन चर्चित विजय सारखे कुंडले चमकत मनी दैत्य महावीर पर्वता सारिका दिसत चरण चाली असे चालत पृथ्वी सारी कंपायमान होत येता झाला रणभूमी येता पाहुनी मनी सुरासी मार्तंड भैरव म्हणे गणासी दूर व्हावे तुम्ही युद्धासी मी पाहिन दैत्य बलवान संग्रामाची इच्छे करून मार्तंड भैरव रणी चालिला आपण सिंहनादे करी गर्जना आंदोळले त्रिभुवन मनी दैत्य उवाच अरे महादेव म्हणती तुझसी आज कोठे लपलासी भिक्षा सोडून आलासी सकल गणांसहित ऐसा बोल ऐकला भैरव कोपे आवेशला गदा घेऊन धाविला त्या अतिक्रूर दैत्यावरी दैत्याच्या मस्तकी फेकिली लोहभार सहस्रांची निर्मिली उंच गदा ती महाबळी दैत्याने खड्गाने निवारिली मनी दैत्य उवाच तुझ्या बळाचा भरवसा आम्हासी परी तू स्थूल दिसतोसी कैसे युद्ध करीसी आम्ही असो महाबली दैत्यांचे कृत्य देखोनी शंभू प्रज्वळला अंतकरणी सोडिले सहस्र प्रभन वाणी त्या मदोन्मत्त दैत्यावरी बाणचाळा येता देखिले दैत्य खड्गे छेदिले जैश योगेश्वरी जिंकिले चित्तासहित विषयासी दैत्य काय केले अकराशी शती खुरपी संधान केले मार्तंड भैरवे भस्म केले जोर कादार हुंकार करून या देवाने बाण दगदगीत सोडिले ते तयाच्या मुकुटी आदळले रत्ने विखुरली त्यावेळी जशी नक्षत्रे पडती भूमीवरी खड्ग चंद्रचूडे करी घेतले मनी दैत्यावरी धावले वेगाने शिरतयांचे तोडिले त्या दैत्य मणिकासुराचे मायवी दैत्य काय केले शरभ सावजाचे रूप धरिले शंकराशी चावू लागले त्यावेळी रणभूमीशी शंभूने कर्तरी शस्त्र घेऊन दैत्य कापिला क्रोधे करोनी दैत्यगिरी कर्तरी मुख पसरोनी जणू गुटिका जैशी मग मार्तंड भैरव कोपला वक्षस्थली गदा मारिला पृथ्वीवरी दैत्य पाडिला तो महादैत्य सूर दैत्य तुरुंगावरी आरूढ झाला खड्ग पडता पळू लागला शस्त्रे जरी मारिला तरी तो युद्ध करीत असे यावरी गिरिजापती आवेशला अगण्यस्त्र टाकीत झाला मनी दैत्य जिव्हाग्री पोळला उदकी पडला अश्वासहित मनी पडला जेथे अश्वासहित तेथे तुरुंग तीर्थ झाले त्वरित बहुता पुण्य असे देत या भूमंडळा माझारी दैत्य महादेवा ते लक्षित तिकटबाने संधान करीत ब्रह्मांड सर्व व्यापित ते शरजाळे करून या संख्यात शर पातले शंभूच्या अंगी भेदिले कपाळी कुंडली लागले महादेवाच्या मुकुटावरी बाणे शिवात खडतरले शिरीभूषणे सर्प भेदले मग मोडते झाले रुंड माळे ते शिवशंकराच्या यानंतर शंभू आवेशला मनीला त्रिशूळ मारिला अग्निस्वरूपे झाला आघात वक्षस्थळी दैत्यांच्या दैत्य विवळ झाला भूमीवरी पडिला डोळे फिरवू लागला मनी दैत्य सूर देवाने चरण उचलिला दैत्यांच्या मस्तकी धरिला त्याने हस्त धरिला वैर विसरूने देव संतोषला मणिकासूर उवाच रणी मृत्यू देखील आसी न सोडी तुझ्या चरणासी साक्षात जगदेश्वर होसी नमन माझे तुझसी तू भूताचा होशी स्वामी सकल जनांचा अंतर्यामी नागेंद्र भूषण सर्व स्वामी तुझ नमन माझे नमन नीलकंठा रौद्र दानवाच्या अति महारुद्र शंभू शांता देवेंद्रा तुझ नमन माझे नमन रत्न मुकुट धराशी नमन गंगा प्रियासी नमन रजनी रूपासी तुझ नमन माझे नमन त्रिशूल त्रिगुणात्मका परमहंसा स्वस्तिकारका खड्ग पात्रधरा कैवल्यदायका तुझ नमन माझे नमन भक्तजन आनंद करियासी विश्वनायक शेखरासी नमन डमरू हस्ता सदाशिवाशी तुझ नमन माझे दैत्यांची स्तुती ऐकोनी प्रसन्न झाला शूलपाणी बोलत झाला कृपा वचने त्या मणिकासुरा दैत्यासी शिव उवाच मी तुझ्याशी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न वर माग मोक्ष साधन जो असेल चित्ती तुझिया मी देईन तुझ वर ऐसे बोलता चंद्रशेखर काय मागता झाला मणिकासुर परिसा श्रोते हो
मणिकासूर उवाच देवा तू मज झालासी प्रसन्न जे मी केले तुझे स्तवन त्याच्याकरिता पठन त्याची अखंड लक्ष्मी द्यावी ते अश्वरथ गजा ते पाविजे पुत्रपौत्री राजकी जे महान सौख्य लाभिजे मुखीवाणी सुलिलित असे स्तोत्र पठन तयांसी मोक्ष द्यावे निर्धारेसी मस्तक माझे तुझ्या चरणांसी निरंतर असो द्यावे माझे रूप तुरुंगासहित ते असावे तुझ सान्निध्यात ऐसे वचन कोणी समज शंभू बोले त्यांसी मार्तंड भैरव उवाच मनी तू मागितलेसे ज्यावरासी ते तू पावसी निर्धारेसी तू पावसी मोक्षाशी माझ्या कृपे करून जे नर हे युद्ध ऐकती जे नर भक्तीने पठन करीती जे उत्तम सिद्धी पावते भरव कृपे करून या मणिकासुराईचे वदिला शिव प्रसन्न झाला ब्रह्मांड पुराणी वायस बोलिला सप्तशतीत असे वर्णिला इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती अष्टमाध्याय श्री कुलदैवता खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। सनतकुमार उवाच स्तुतीने मार्तंड भैरव संतोषला मनी भक्तीने प्रसन्न झाला मल्ला ते रक्षावे इच्छिता जाहला मनीचा बंधू म्हणून या मार्तंड भैरव उवाच बोलावे म्हणे विष्णूसी तुम्ही सांगावे मल्लासुरासी सैन्यासहित जावे पाताळासी प्राण आपला वाचवावा तू गेल्या पाताळ भुवन ऋषी करतील अध्ययन देव पावती पूजना या पृथ्वी तलावरी अंतकर निर्मळ होती यज्ञ यागादी करीती राजे राज्य पावती ऐसे बोलावे त्यांचे देव यज्ञाचे अंश बक्षिते सर्व लोकी सुखे वसती तू न जरी जाशी पाताळासी हा भैरव देल तुझं ऐसे शंभू वचन ऐकोनी विष्णू गरुडावरी बसोनी एकलासी शांतीमूर्ती धरोनी मल्लाकडे जाता झाला मल्लासुराकडे श्री विष्णू येता दैत्यशूर तयाशी पूजिता महाविष्णू झाला सांगता मल्लासुर वा दैत्याशी भगवान विष्णू उवाच मी प्रसन्न झालो तुझसी बहुत दैत्य पिडिले रणासे सकळ सैन्य परिवारासे अतिनाश झाला रणीबंधू गोत्रज पडिले मित्र सोयरे वदिले आप्तविश्वासू मारिले महाक्रूर रण असे तुझा प्राण सका मणिकासूर तोही मारिला महावीर ऐसे समस्त झुंजार वीर मारविले तू दुर्मदा मारिले असंख्य महागजाते वायू वेगाने तुरंग माते रत्न खचित अनेक रताते पडिले असंख्यात पायदळाते आता ऐसे बुद्धी केजे मार्तंड भैरवाते शरण जाईजे दैत्यासहित पाताळी राहिले रक्षी प्राण आपले क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी मृत्यूरस वजे दयापासी तूच युद्ध समर्थ नव्हेसी ऐक माझ्या दैत्य राजा मार्तंड भैरवाच्या क्रोधानासी तुझं देह जाईला होतीसी प्रचिती आली तुम्हासी मग विषभक्षण काकीचे प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी म्हणून सांगतो हितासी ऐक माझ्या वचनासी जावे फाताळी तुवा ऐकोनी विष्णूचे वचन मल्लासूर करेन मन स्वामी तू मज प्रसन्न झाला या दैत्यांशी मल्लासूर उवाच मी मागेने ते द्यावे स्वामी तू तेथे राहावे युद्ध माझे पाहावे त्या शिवमार्तंड भैरवाचे गणशिवासहित वर्तमान रणी पडता जाण तुझं मी रक्षीन प्रल्हादे पूजिला म्हणून तो उंच शिखरावरी राहे माझ्या युद्धाचे कौतुक पाहे मी महान दैत्य आहे वदील मी सर्वांशी शंभूने रणी मारिला सैन्यासहित मनी गिरीला पाहिन मी प्राण सका आपला माझ्या हृदयी तो वसत असे भैरवाच्या जठर विदारीन रक्तांच्या नद्या वाहावीन तयामध्ये स्नान करीन विचवीन जठराग्नी माझा माझी शस्त्रे भुकेली असती रुधिर प्राशन करू पाहती तोवरी तृप्ती न पावती माझे अंतकरण स्थिरोन हे देवांचे रक्तबिंदू करून आकाश करीन परिपूर्ण तृप्ती प्रावेन प्राण ऐसे जीवित्वे काम काय त्या मार्तंड भैरवाचे गण काय युद्ध करीतील जाण जैसा अग्नी तृणी दाहीन तैसे करीन सप्ता समस्तांची दाढांनी चर्वण करून देवासहित बक्षीन बंधू मानिकाचा सूड घेईन ऐसा गरज दैत्येश्वर बंधू शोके हृदय पोळत समुद्र शोषिला तरी नाही विजत आता मी नाही सोडत शिवासहित सर्व देवगणास श्री विष्णू वाच सांगतो मल्लासूर तुझसे एक माझे परियसी सोडून घातकीपणाशी सुखे पाताळी वसावे पतंगाची वृत्ती धरीसी तरी निर्धानी मृत्यू पावसी नीती दोषी ना कारण होसी एक दत्त राजा दैत्य उवाच प्राणभयेचे सत्व टाकी तेथे कुंभी पाकी पचती अकल्पावरी तेथे वसती म्हणून लढेन भैरवासी ऐसा विष्णूने बोधिला दैत्य मानिता नाही झाला तैसा संग्रामी आला दैत्यराज मल्लासूर तो गुरुमाऊलींची थोरी प्रसन्न करीत असे मल्हारी ही कथा तापत्रया ते हरी स्वामी सेवकरांच्या इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तसदी नमोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 10 श्री गणेशाय नमः। सनतकुमार उवाच ऐसा विष्णूंनी समजावेला दैत्य क्रोधे खवळला मध्ये उन्मत्त संग्रामी आला अनेक योद्धे घेऊन या माता सेंदूर असे लाविला मस्तकी जटा मिरविला उंच इतका मेघ मंडळी लागला नीळ मेघ वर्ण दिसे मल्लासूर शस्त्र मिरवित मायावे दैत्य समवेत अंगी कस्तुरी चर्चित कुंकुम गारा सहित दैत्य ब्रह्माने काळकूट निर्मिला काजळाची गिरी ओतला आकाशी स्तंभ उभारला इंद्रधनुचा तळेवेळी महाकाय योद्धा मल्लासूर नवर्णवे त्याचा विस्तार थोर रणभूमीचा आला महावीर सिंहनादे गर्जना करी त्याच्या सिंहनादे करून मेरू छत्राखाली आला आपण कैलासही कंपे भये करून मुकुट पडला पर्वताचा भयकंप झाला समुद्राशी वळवा नल सेवितयांसी शेषही कापे चळणेसी भूमी पडूत म्हणत असे
त्याचे भयनादे करून पृथ्वी आली कंप मानोनी सिद्धांनी सोडला आसनी तपभंग तयांचा अनेक सैन्य परिवारीला मल्लासुर उभारणी राहिला मार्तंड भैरवे देखिला मग याज्ञायित द्रुत मारिसी आज्ञेनी द्रुत मारी उठली हाताने कुंजरा ते धरिती झाली आकाशे फेकती झाली अतिप्रौढी करोनी अश्वासहित रथ गिरती कुंजरे कुंजरा ते लढती तुरंग गमे तुरंगे मारिती फेके उचलोनी महारथासहित शस्त्र घारे दैत्य पडताती तया ते जीवेने उचलती थोर कडकडाटे चघळती द्रुत मारी दैत्य संन्यासी नानाविध शस्त्रे गिरिती ते तिचे जठराग्नी भस्म होती ती अन्न जाहली होती द्रुत मारीस त्यावेळी त्या बळे वाढू लागली अधिक पुष्ट झाली दैत्य सैन्य बक्षू लागली मल्लासुर कोपला तिच्यावरी दैत्य उवाच सैन्य भक्षण ग्रास करोनी तू पुष्ट झाली अससी रणी तू पुरसी माझ्या ग्रासा लागोनी द्रुतमारी असे जरी महान ऐकोनी ऐसे दैत्याशी बोली द्रुतमारी उंच जाहली सहस्र बाण वर्ष लागली तैवेळी रणभूमीसी गगनी मेघमाळा मोडली धारा पर्वतावर वर्षली तैसी द्रुतमारी सोडता झाली शरवर्षाव दैत्यावरी ते बाण खाली आले भासुराच्या अंगी लागले पडताच मोडते झाले मल्लासुर दैत्य राजासी आकाशी गदा भिडवून द्रुतमारी मारे रागावून तीही करी निवारण गदा हाती घेऊन दैत्यराजा त्रिशूल हाती घेऊन द्रुतमारीवरी गेल्या धावून तीही टाके मोडून त्या मल्लासुर दैत्यांचा द्रुतमारी खोपे आवेशली खडगाने दैत्याचा मारती झाली दैत्यांची भुजा तुटली दैत्य होत असे विभळ तेथून शोणित निघाले तेथे शोणित तीर्थ झाले मानवाची पवित्र करते झाले त्या मणिचूर पर्वतावरी मल्लासुराने काय केले मावे भुजेस काढिले खडग घेऊन धावले द्रुतमारी तैवेळी द्रुतमारी भैरवनादे गर्जली गगनाप्रती जाती झाली प्रचंड शिला बरसू लागली दैत्यावरी रणभूमीसी दैत्य ही आकाशी उडाला मग द्रुतमारी आली भूमंडळा अमोघ बाण सोडित झाला द्रुतमारीवरी गगनातून असंख्य बाण मारिले शरीर ते आदळले द्रुतमारीस भेदिते झाले ती पडे रणभूमीसी बाणे भेदिले मस्तकाशी शत लागले स्तनासी स्कंदी वक्षस्थळी ग्रीवेसी शतशत भेदिते झाले जाणू जंगावराशी कपाळी गंडस्थळी नाभिशी असंख्यात लागले द्रुतमारीसी विवळ झाली ती द्रुतमारी पडली पाहुनी मार्तंड भैरव कोपला मनी निघाला दैत्यास सामोरा होनी दैत्यांतक महादेव लोण्याच्या अगणित राशी अग्नि जैसा नाशी तैसा करील मल्लासुराशी दैत्यनाशक मार्तंड भैरव निर्वाण संग्राम सुरस मल्लासुरास वधेल महेश सांगेन भैरवाचा दास मी स्वामी सेवेकरी इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृती भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तसती दशमोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 11 श्री गणेशाय नमः। सनत्कुमार उवाच द्रुतमारीसी विजय होऊन अतिशौर्योन्मत्त होऊन मध्यप्राशन करून मार्तंड भैरवासी दैत्य बोलत दैत्य उवाच मी मल्ल सांगतो तुझ तुवा जावे कैलासासी तू न पुरसी माझ्या युद्धासी दैवहीन असे तुझे सेवितो मी अनेक कुंजरी तू एक ऋषभावरी तुझ मजसी नसे जरी माझे भाग्य असे थोरी तू गजचर्म पांघरसी दिव्य वस्त्रे परिधान आम्हासी तू सर्पाची भूषणे लेईशी आम्ही असती कांचनासी सुवर्ण रज मिश्रित चंदन त्याचे मजसिले पण तुझ भस्माचे उधळण असती चूर्ण सहित स्मशानाचे सहस्र स्त्रिया आम्हासी एक वृद्ध असे तुझपासी माझे राज्य त्रिभुवनाशी मी असे थोर म्हणे युद्ध करील मजसी लाज नाही तुझ्या चित्तासी स्पर्धा करिता गजाशी काय उंदीर समर्थ होय समुद्राचे करावया पाषण बालक समर्थ होईल प्रलयाग्नीचे शमन काय पतंग करेल काळातील मेघ निवारावयासी काय समर्थता वायुसी सुवर्णगिरीचे उन्मळन करयासी गजासी सामर्थ्य नसे ऐसी कठीण वचने ऐकोन मनी खवळला शूलपाणी सोडिले अनेक तिकट पाणी त्या मदोन्मत दैत्यावरी बाण येता देखील दैत्य पट्टीशी निवारिला उग्र कर वाळ करी घेतले वेगी धावे शिवावरी दैत्य येता देखुने शंकरे दृढ मन करोनी खडतर शस्त्र शर सोडून दैत्यराजाशी रोखिले बाण मल्लाचे अंगी आदळले आदळताच ते मोडिले दैत्य तृणापरी बाणीने खडतर बाण शिवाचे भैरव उड्डाण केले तिखट खडग करी घेतले दैत्यांच्या वामभुजी मारिले मग डमरुनाद केला डमरुनादे ब्रह्मांड गरजले दैत्य सिंहनाद केले दोघांचे युद्ध प्रवर्तले उपमा नाही तयासी मेरू पर्वतीची अशी खराशी कोणत्या पर्वतसाची उपमेसी तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी कोण वर्णू शकेल दैत्याने गजरूप धरिले डोके गगनासी लागले सप्तसागराशी आंदोळले पुच्छाची विक्षेप करोनिया मदाची आधारा पडती तेने पर्वत ओले होती मदोन्मत तो गजपती वेगे चाले रणभूमीसी गजाने शुंडा दंड उचलिता तेने ग्रह नक्षत्रा पळ काढिला चंद्र सूर्याच्या आड आला सर्वत्र अंधार झाला सिद्धीसी वाटे भीती गृहे सोडून या पळती दैत्य सहस्र गर्जती त्यावेळी रणभूमीची गर्जने भूमी आंदोळती मेघी भूमीवरी पडती आवेशला तेव्हा पशुपती दैत्य राजा मल्लासुरावरी करी खट्टवांग घेतले दैत्यांच्या मस्तकी मारिले मल्लेवरच्यावरी धरिले चर्मकटके करुनिया मल्लासुर हासे शंकरासी बळ तुझे कळले आम्हासी भैरव सोडिले अग्नी अस्त्राशी दैत्यावरी अति क्रोधे
अग्निज्वाला तेव्हा निगती, पर्वत सिंधूर वर्णे होती. सागरे जलचर तळपती, महादाहे करुणिया. अश्रधूम आकाशी जात, नक्षत्रे आच्छादलिती जात. चंद्र सूर्याची लोचने गळत, त्या महाधुमा करुणिया. अग्निरथासी जाळीत, लोहाची चक्रे वितळत. वीरांची टोपही तापत, ते काढून फेकीत. त्यांचे शस्त्रभार तापले, पाय ते चटके बसले. मस्तकाचे केश जळाले त्या महावीराचे. छत्रे चामरे ध्वज जळती, काजळी घेऊनी पडती. अशी अग्नी अस्त्रे केली गती, त्यावेळी रणभूमीची. अग्नीच्या दाहे करोनी रक्तवर्ण झाले गगन. मल्लासुराचे अंग तापून तडतडा फोड उठती. शस्त्रांचा प्रभाव थोर व्याकुळ झाला मल्लासुर. होऊनी धैर्यांचा सागर, सोडी मग पर्जन्यास. राशी मेघ आकाशी जमले, मुसळधार वर्ष लागले. अग्नि अस्त्राशी निवारिले, पर्जन्यधारांनी रणभूमीवरी. मेरू अग्नि अस्त्रे तापला, पर्जन्याने भिजविला. जणू वर्षा काळ पावला, त्यावेळी सर्वत्र. दैत्यांची शस्त्रे अग्नी तापविली, पर्जन्याने ती भिजविली. निश्चल होऊनी राहिली, जणू सारे निशस्त्रे. पाषाण मेघ वर्णती, जणू आकाश भूमी पडती. गणदानवांचे मस्तके फुटती, महापर्जन्य तो महावीर ते घाबरले. अश्वकुंजरा आड दडले, तुरंगे आकाशी उडाले. पुडली या चरणी करुणिया, मेघधारा वर्षती. सर्वत्र जल पावती, प्रलय समुद्रापरी दिसती. जलमय सारी रणभूमी, शस्त्रे सारी जली तरती. रथ असंख्यात बुडती, शव सर्वत्र वाहती. जलप्रलय ओढविला, शिवाने सैन्य बुडता पाहिले. वेगी मारुतास्त्र सोडिले, तेने पर्जन्यास निवारिले. प्रलय नाहीसा झाला, मारुतास्त्रे जल शोषले. ते आकाशी समुद्रे झाले, दैत्य सैन्य उठवून नेले. नभात कापसा परी, तेवेळी मल्लासुर कोपला. दारुण सर्पास्त्र सोडिता झाला. सर्वत्र सर्प दिसू लागले. भैरव सैन्यासही सर्व फडा दंश करीती. विष सर्वत्र गाळीती, उडवणे जिव्हारी झोंबती. रणभूमीवरी सर्वत्र मारतंड भैरव आवेशला. गरुडास्त्र सोडिता झाला, गरुड भय सर्पे कंप सुटला. गेला पाताळी सर्प सारे, शंभू काय करीत झाला. पशुपत्रास्त्रे त्रिशूल मंत्रीला. मल्लासुरा ते मारिता झाला, अति क्रोधे करुण्या. दैत्य गदा मुसळे मारित, शरे मुसळ्यात निवारित. चक्र नांगर फेकीत, परी तो त्रिशूळ येतसे. त्रिशूल सर्वे शस्त्रे झाकीला, दैत्यांच्या जवळी आला. मल्लाच्या वक्षस्थळी आदळला, कालदंड जणू काय. दैत्य हाहाकार करीती, रणभूमी सोडून पळत. मल्लासुराचे डोळे भिरभिरीती, पडता दैत्य रणभूमींसी. शंभू उवाच, अहो दैत्य राजा उठशी, कान युद्ध करीसी. तू तर थोर युद्ध अससी, या पडला रणभूमीसी. मारतंड भैरवे चरण उचलिला, मल्लांच्या मस्तकी ठेविला. चरण स्पर्शे दैत्य निर्मल झाला, शत्रुत्व विसरला शंभूसी. दैत्य चरण मस्तकी धरून, लोचने आनंद जळे भरून. उत्कंठा भक्ती करून स्तविता झाला शिवशंकर. मार्तंड भैरवाचे चरण, जे दुस्त्रव्यता हरण. सदा ध्यावे आपण, जो स्वामीचा सेवेकरी. इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत महाभारत टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तसती एकदश अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. श्री गुरु माऊली उवाच, मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता. विसरला तो मल्लासुर वैर, ताक्षण एक संत संगती घडता. दैत्य तोही देव बने, शिवचरणांची महती. सांगितले श्री गुरुचरित्री, शिवतेच समर्थ सती. स्वामी सेवकऱ्यांचे सद्गुरु. संतकुमार उवाच, सांगतो ऋषी हो तुम्हासी, जीवशेष उरला मल्लासी. मग करीता झाला स्तोत्रासी, मार्तंड भैरव शंभूचे. मल्लासुर उवाच, विनवितो मी भैरव तुझसी उद्धरी मज पापकर्मासी. पापात्मक पापकर्मासी, देवा मज पवित्र करी. देवान मी उन्मत्त झालो, त्रिभुवनी पीडो लागलो. त्या कर्मे पापसागरी बुडालो, शंकरी उद्धरी मज. मी विनवितो शिवशंकरासी, जीवनसे स्वतंत्र कर्मासी. तूच सूत्रधार होसी, शुभ अशुभ कर्म फळाते. तू जगाचा सूत्रधार होसी, तू विश्वाचे पालन करीसी. चराचर व्यापन उरलासी, शंभू तूच देवराया. काय दैत्य वेगळे असती, हे तू जानसी गिरिजापती. तूच जगाचा अधिपती, दुसरा मन कैलासपती. नमो देवा महादेवा, शिवासी नित्यवंदन. नित्यवंदन रुद्ररूपासी, गौरीपती तुझ शंभूशी. नमो जगत्कर्ता शिवाशी, नमो कल्याणकारी महादेवासी. चंद्रधरी मस्तकाशी, नीलकंठाय नमो नमः. जो देव सकलामध्ये चेतनारूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये बुद्धिरूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्षमारूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये मोहरूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये कामरूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये भ्रमरूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये धर्मरूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये हर्षरूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्रोधरूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये मदरूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः.
जो देव सकलांमध्ये दंभ रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये अहंकार रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये वीर रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्रिया रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये शक्ती रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये शौर्य रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये विद्या रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये ज्ञान रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये लोभ रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्षुधा रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये निद्रा रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये भक्ती रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये मृत्यू रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये आत्मा रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. नमो प्रपंच रूपाय नमो प्रपंच हिताय नमो नमः. नमो विष्णु रूपाय नमो शिव रूपाय नमो नमः. नमो सूक्ष्म रूपाय नमो भव्य रूपाय नमो नमः. नमो त्रैलोक्यनाथाय नमो भैरवाय नमो नमः. नमो भक्तवत्सलाय नमो भक्ततारकाय नमो नमः. नमो संहार करताय नमो जगपालन करताय नमो नमः. नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरछेदकाय नमो नमः. नमो मणिखंडनाय नमो मार्तंड भैरवाय नमो नमः. ऐसी मल्लाची स्तुती ऐकोनी प्रसन्न झाला शूलपाणी. शिव उवाच मल्ला मी झालो प्रसन्न तुझसी मागा आता उत्तम वरासी. मल्लासूर उवाच नमितो मी मार्तंड भैरवासी तू प्रसन्न असता आम्हासी. परलोकाची चिंता कायसी तुझे दर्शन झाली यावरी. देव महान प्रताप करून तुझा दास झालो दान. उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लभ इंद्रादी देवांना. योद्धा तुझ सारखा मिळाला समरंगणी मृत्यू पावला. कीर्ती माझी भूमंडळा आता काय मागे स्वामी. मी मागेन ते द्यावे तुझ्या नामाआधी माझे नाव असावे. शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा. मी केलेली या स्तोत्राची पठन करीतील त्या नरासी. सकळ सिद्धी द्यावा तयासी इतके करावे स्वामी या. जे तुझी भक्ती करीती त्याची प्रसन्न व्हावे भवानीपती. त्याच्या मनोरथाची आरती शीघ्र पुरवी जे देवराया. लक्ष्मी वसती त्यांच्या घरी रोग नसावे त्याच्या शरीरी. न्यावे त्याचे मोक्षदारी स्वामी शिवशंकरा. भक्तीने भावे करून तुझे करीती जे पूजन त्याचे निरंतर भावे प्रसन्न सुलभ होनी स्वामी या. शिव उवाच झालो मी तुझं प्रसन्न मागितले तुझे वरदान ते देईन मी तुझं. मल्लासूर तू दैत्यश्रेष्ठ सनत्कुमार उवाच रणी पडली या मल्लाचे 5 पुत्र आले युद्धासी. नावे त्याचे पर्यसी सांगतो ऋषीवर तुम्हासी. लोहार गला शूलधर देवगंधर्व कुंभवीर. 5वा महाबाहो असुर हे पुत्र मल्लासुराशी. ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षिता झाला शूलपाणी. न राहती दर्पे करोनी धावले ते महादेवावरी. भैरवाविषला मनी शाप दिला मुखार लागोनी. तुम्ही राहावे पर्वत होनी या भूमंडळावरी. ऐसी मल्हारीची स्तुती वाचती जे स्तोत्री जे सकल सुख पावती सांगत असे गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तसती 12 अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शिव उवाच धर्मसुतांनो तुमचा वैरी महादैत्य मल्लासूर उन्मत्त तो मी मारिला सेनेसहित या पवित्र रणभूमीत. तुम्ही सुखी असावे आश्रमे अनुष्ठान करावे आपल्या इच्छेप्रमाणे राहावे या भूमंडळी कोठेही. शिवाचे वचन ऐकून संतोषले धर्मसुतांचे मन. मागते झाले वरदान शिव मार्तंड भैरवासी. धर्मसुत उवाच महेश्वरा तुझं नमन मार्तंड भैरव तुझं नमन. तू आमुचे करुणी निरक्षण कृपावंत झाला आम्हावरी. त्रिलोकांच्या सर्व बाधा श्रेष्ठरा तुम्ही दूर करा. आमुचे वैरी मारा नाशतायांचा करा सदा. येथे तुझे युद्ध केले मनी मल्लासुरास वदिले. आम्हाचे दुःख मुक्त केले मार्तंड भैरवा चंद्रशेखरा. कळी काळा दोषे पिडिले संसार सागरी बुडाले. दारिद्र्य दुःखे गांजिले तयासी सुखी करावे. आता आम्हावरी कृपा करणे येथे तू प्रकट होणे. स्वयंभू स्वरूपात राहणे भक्ताच्या कल्याणासाठी. धर्मस्वतःचा एकजीवी मनी सदाशिव अंगीकारी तत्क्षणी. शक्तीसहित लिंगद्वय होणे प्रकटला कल्पवृक्षाखाली. शुक्ल पक्षी मार्ग शीर्ष मासी षष्टी तिथी आदित्यवारी. शततारका दिवस नक्षत्रे लिंग प्रकटले झाली दोन्ही. सुदिनी देव आले यात्रेसी कलत्रपुत्र परिवारासी. ऋषी आले कुटुंबेसी त्या लिंगाजवळी. ते म्हणी खंडे अधिस्थली मोठ्या उत्सव केले. ती थोर राजधानी झाली प्रेमपुरी नाम पावली. अशी ही प्रेमपुरी कलियुगे होईल जेजुरी. तेथे वसत असे देव मल्हारी भक्तांच्या रक्षणासाठी. ऋषी देवगण एकत्र येती तैसे मार्तंड भैरवासी पाहती. तैसी मूर्ती घडविती सकल जनासाठी. मकार नामे भू बोली जे रकार नामे विष्णू म्हणी जे. इला नामे पृथ्वी सांगे जे. नामे बोलावले मैराळ त्या मैराळ देवासी. पूजिते झाले देव ऋषी करीते झाले नमस्कारासी. नाना पुष्पे वाहुनी धूप दीप दावेती. नाना फळे समर्पती. अनेक नैवेद्य पात्रे करीती त्या मैराळ देवतासी.
कर्पुरे चंदने लाविती, हरिद्रा भंडारे वाहती, नाना वाद्ये वाजविती, गीत नृत्य तेही करीती, देवासी दवना वाहती, तांदूळ पिवळे समर्पिती, पिवळे वस्त्र देती, ऋषीगण वेळी मोर पिसांच्या चामरे ढाळती, षोडशोपचारे पूजिती, नाना आरती करीती, स्तुती करीती मल्हारीची. देव उवाच, जय जय जी देवा खड्गधरा, जगन्नाथा चंद्रशेखरा, जय गंगा मस्तकी धरा, विश्वपालका महादेवा, जय जय जी मल्ल सैन्य मर्दना, जय जय जी महादैत्य विभंजना, जय जय करी पात्रा पूर्णा, जय जय शिवशंकरा, जय जय जी मल्लमर्दना, जय जय जी मणिसूदना, जय जय दैत्य प्रेतासना, जय जय जी मार्तंड भैरवा, जय जय जी त्रिपुरदाहना, जय जय जी असुरांतका, जय जय जी प्रतापकारिका, त्रिशूळधारी शंभू, जय जय नमो दैत्य विघ्नांतकासी, कलिदोष हरा भक्तप्रियासी, नमो करुणा सागरी संहार कारका मार्तंड भैरवासी, नमो वैराल देव मल्लासी, नमो विश्वाच्या पालकासी, नमो देवार्चित चरणासी, वागीश्वरी नमन तुझ, नमो शिवाय, नमो महेश्वराय, नमो शंभवे पिनाकिने नमन तुझ, नमो शशिशेखराय, नमो वामदेवाय, नमो विरूपाक्षाय कप्रतिने नमन तुझ, नमो नीललोहिताय, नमो शिवशंकराय, नमो शूलपानाय खट्टवांगिने नमन तुझ, नमो विष्णुवल्लभाय, नमो शिपिविष्टाय, नमो अंबिकानाथाय, नीलकंठाय नमन तुझ, नमो भक्तवत्सलाय, नमो भवाय, नमो शर्वाय, त्रिलोकेशाय नमन तुझ, नमो शितिकंठाय, नमो शिवप्रियाय, नमो उग्राय सर्वेश्वराय नमो तुझ, नमो कामारायाय, नमो अंधकासुरसूदनाय, नमो गंगाधराय ललाटाक्षाय नमन तुझ, नमो कालकाळाय, नमो कृपानिधयाय, नमो भीमाय परशुहस्ताय नमन तुझ, नमो मृगपानयाय, नमो जटाधराय, नमो कैलासवासिनाय गवचिने नमन तुझ, नमो कठोराय, नमो त्रिपुरा कांताय, नमो ऋषांकाय ऋषभारूढाय नमन तुझ, नमो भस्मदलित विग्रहाय, नमो सामप्रियाय, नमो स्वरमयाय त्रयमूर्तये नमन तुझ, नमो अनीश्वराय, नमो सर्वज्ञाय, नमो परमात्मने सोमसूर्याग्निलोचनाय नमो तुझ, नमो हविषयाय, नमो यज्ञमयाय, नमो सोमाय पंचवक्राय नमन तुझ, नमो सदाशिवाय, नमो विश्वेश्वराय, नमो वीरभद्राय गणनाथाय नमन तुझ, नमो प्रजापताय, नमो हिरण्यरेतसाय, नमो दुर्दर्शाय गिरीशाय नमन तुझ, नमो भालचंद्राय, नमो नगाय, नमो भुजंगभूषणाय भृगाय नमन तुझ, नमो गिरिधननायाय, नमो गिरिप्रियाय, नमो कृतवाससाय पुराराताय नमन तुझ, नमो भगवंताय, नमो प्रथमाधिपाय, नमो मृत्युंजयाय सूक्ष्मतनय नमन तुझ, नमो जगद्व्यापिनाय, नमो जगद्गुर्वेयाय, नमो व्योमकेशाय महासेन जनकाय नमन तुझ, नमो चारुविक्रमाय, नमो रुद्राय, नमो भूतपताय स्थानवे नमन तुझ, नमो अहिर्बुद्धन्याय, नमो दिगंबराय, नमो अष्टमूर्तयेयाय अनेकात्मने नमन तुझ, नमो सात्विकाय, नमो शुद्ध विग्रहाय, नमो शाश्वताय अखंड परशवे नमन तुझ, नमो अजाय, नमो पाशविमोचनाय, नमो मृडाय, नमो पशुपतये नमन तुझ, नमो देवाय, नमो महादेवाय, नमो अव्ययाय हराय नमन तुझ, नमो भगनेत्रविदाय, नमो व्यक्ताय, नमो सहस्रसाक्षाय, नमो सहस्रपदे नमन तुझ, नमो अपवर्गप्रदाय, नमो अनंताय, नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझ, देव ऋषींची स्तुती ऐकोनी आले चेतनामूर्ती लागून उभा प्रत्यक्ष प्रसन्न होनी देव मल्हारी त्यापुढे देव मल्हारी उवाच, मी प्रसन्न झालो तुम्हासी मागावे तुम्ही उत्तम वरासी. ऋषी उवाच, देवा तुम्ही प्रसन्न झाले तो अविश्वाचे साकडे फेडले सैन्यसहित मल्लासी मारिले भार फेडिला वसुंधरेचा मल्हारी तुम्ही इतके करावे सर्वांचे कुलदैवत बनावे सकल कुळाते सांभाळावे निरंतर येथे राहून या भक्तांच्या घरी लक्ष्मी वसावी संपत्ती बहुत व्हावी संतती तया प्राप्त व्हावी सुख लाभावे तयांचे वैरिक्षय पावती भूत पिशाच्या बाधून शक्ती डाकिनी राक्षसांशी न भीती ग्रहपीडा नसे त्या जे पडती मल्हारी सप्तसती तया न कशाची भीती स्वामी समर्थांची लाभे प्रीती सकळ सेवकऱ्यांना मल्हारी उवाच, देव ऋषी हो ऐकले वचनासी माझा आशीर्वाद तुम्हासी तुम्ही मागितले ज्यावराशी तो प्राप्त हो तुम्हासी मी तेथे निवास करीतो भक्तास सदैव साथ देतो निर्भयता असा करीतो कल्याणतायाचे हो मी माझी करी ही माझी जेजुरी मी राहतो गडावरी प्रेम माझे भक्तांवरी भाव भक्तीने सेवा जे करीती अशी ही युद्धकथा सांगितली स्वामींच्या भक्ता श्री स्वामी चवतिविता श्री गुरुमाऊलींच्या मुखे ती मल्हारी सप्तसती श्रोते सदा परिसती तया देव पावती विनवी स्वामी सेवेकरी इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तसती त्रयोदश अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. गुरुमाऊली उवाच, अशी मल्हारीची कथा निवारील सर्व व्यथा ब्रह्मांड पुराणात असे सांगितले सर्व सेवेकऱ्यांसाठी खंडेराव सर्वांचे दैवत कुळांचे ते कुलदैवत तयाशी नित्य पूजित सर्वार्थ प्राप्त होते. सेवेकरी उवाच, मल्हारी मार्तंड भैरवास खंडेराव का म्हणत तयास म्हाळसा कांताचे नावास कसे प्राप्त झाले. श्री गुरुमाऊली उवाच, खड्गधारी म्हणून खंडोबा म्हणती म्हाळसेचा तो पती म्हणून तो म्हाळसापती जाणावा सर्वांनी देव मल्हारीस दोन पत्नी म्हाळसा बानाई त्या ऐकावी म्हाळसाईची कथा तुम्ही सर्व सेवेकरी देवदानव युद्धात अमृत निघाले समुद्र मंथनात दोघांनाही रस अमृतात तयाचे वाटप कसे करावे. श्री विष्णूची मोहिनी अवतरली दानव सेवा सौंदर्याने बळी झाली देवांना अमृताची गोडी मिळाली दानव मोहिनी मागे राहिली शिवशंकर रूपे बाळाले मोहिनीच्या मागे धावले अति काम विवळ झाले मोहिनी पार्वती झाली पार्वती मोहिनी
होऊन शंकरास झाली आश्वासुनी. तुम्ही मल्हारी अवतार धरुनी याला तेव्हा पत्नी होईल. तिम्मा शेटवानी नेवासास संतान नव्हते तयास. सदा पूजित असे शिवास माणसा जन्मले त्यांच्या घरात. यथाकाळ उपवर झाली शेटजींना लग्नाची काळजी लागली. स्वप्नात शिववाणी ऐकली माळसेचे विवाह खंडेरायासी. पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय म्हाळसा विवाह झाला. शिवशक्ती एकत्र आले. दुसरी कथा बाणाईची ती 7व्या कन्या इंद्राची. झाली पत्नी मल्हारीची ती तुम्हा सांगतो. इंद्राला कन्या 7 इंद्रदेव त्यासी पुसतात. तुमचा भाग्यविधाता कोण सांगावे तुम्ही जशी. 6 कन्या सांगतात तुम्हीच भाग्यविधात येतात. 7वी वेगळी सांगत ती मात्र आगळी. माझे भाग्यविधी लिखित असे जसे असेल भाग्यात तसेच घडेल जीवनात. इंद्राला राग आला तयाने तिला बालक केले. एका पेटीत बंद केले. चंदनापुरीच्या रानात टाकले म्हणे तुझे भाग्य कसे. पेटी सापडली धनगराला पाहुणे तया तिला बालिकेला. थोर आनंद झाला पोटाच्या मुलीप्रमाणे ठेविले. तिचे नाव बानू ठेविले. तिने शंकराचे पूजन केले. शिवशंकर प्रसन्न झाले. तिला जेजुरीस बोलावले. जेजुरीस खंडेरायाच्या महालात बैसले दोघे म्हाळसाकांत. बानू मल्हारीवर झाले मोहित म्हणे हाच माझा पती. खंडेरायही भाळले तिच्यावरी बोलले तिच्या लावण्यावरी. ध्यास बानूचा अंतरी सर्वत्र बानूच दिसे. म्हाळसेला म्हणे सारी पाठ खेळावा हरवणाऱ्याचे वनवास भोगावा. असा करार ठरवावा. खेळात खंडेराय हरले. खंडोबा वनवासास निघाले. धनगराचे रूप घेते झाले. बानूच्या घरी राहिले. 700 मेंढ्या सांभाळल्या. खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या. तेथे त्या सर्व मारल्या. धनगर वाडा जमा झाला. खंडोबाचा दोष दिला. मेंढ्या जिवंत होतील जर बानू लग्न करील. माझी पत्नी होईल असे सांगे खंडेराव. माझा पती मल्हारी बानू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी तेव्हा दिसे मल्हारी. बसवणे तिला घोड्यावरी आले नळदुर्गगडावरी. तेथे विवाह करून आले जेजुरी नगरी. खंडेरायासह बाणाईस पाहताच ती सवतीस. राग आला म्हाळसाईस ती महालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून पार्वतीची दासी जयाद्री म्हणून. तीच आली बाणाई म्हणून तुझ्या आशीर्वादाने. गंगा पार्वती सवती मत्सरात जयाद्री साक्षी असत. त्या तिला शब्द देत पुढे अर्धी भार्या होशील. तिलोत्तमा नावे लावण्यवती सुंदर अप्सरा होती. इंद्र शापे मुरली रूपे ती कृष्ण हाती शोभली. पुढे बाणाईच्या शापाने नाचू लागली मुरळी रूपाने. तीच प्रथा कालांतराने जेजुरीसह रूढ झाली. नळदुर्गाच्या चंदनवृक्षाखाली वाघे आले नगराजवळी. नळदुर्गाच्या चंदनवृक्षाखाली वाघे आले धनगराजवळी. तयानी मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्यांच्यावर फंकिला आपला भंडारा. तोच झाला त्याचा उद्धार. मानवरूपी वाघे झाले. गुरु माऊली उवाच देव भंडाराची कथा ऐकावी. भंडार म्हणजे हळद जाणावी. ही योगमायेची उत्पत्ती जाणावी असे ब्रह्मलिखित. योगनिद्रा श्रीहरीची असे कथा सप्तसतीची. मनी मल्ला सूरम राक्षसांची भीतीने योगनिद्रा गुप्त झाली. ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्ष वड पिंपळ पळस. त्रिपुर सुंदरीच्या बसली जपास शोधाबाया योग निद्रेस. झाली मंत्राची लक्ष आवरताने आले त्रिपुर सुंदरीच प्रकट होणे. पिवळे कुंभ फुटले आसनाखाली तिघांच्या. त्रिपुरा सांगाय तयासी घ्यावे त्या हळदीस. एवढं खावे योग निद्रेसी हीच तीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण अनेक रोगांचे करील निवारण. जणूही असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्वांगे. शिवाच्या मल्हारी अवतारी हरिद्राव धळावी तयावरी. कृपा करेल भक्तावरी हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने. तेव्हा त्याच्या यशोदेने उकडीस बांधून ठेवला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप झाला. नारदाने करून प्रयत्न भंडारा मिळविला भागाकडून. तो फेकता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण झाला. तुम्ही रक्षाल देवास तर देव रक्षेल तुम्हास. सांग तुम्ही सेवक करायचं कथा तयाची ऐकावी. एकदा यवनी सैन्य हल्लेखोर आले चाल करून गडावर. तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार. यवन सैन्य धावले. गडाचा तट फोडू लागले. गडावरील सैन्य जे पावले सैन्यास बेचार केले. तेव्हा खंडोबाने काय केले एक छोटे छिद्र निर्माण केले. त्यातून लाखो भुंगे निघाले. यवनी सेनेला त्यांनी पिटाळले. शत्रुसेना पळू लागली. तयाची कोड मोडली. गडगडत गडा खाली गेले. ज्वाज्वल्य वारतंड भैरवे नाही तो देव खंडोबा. यवन करी तोबा त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेताना आला. बादशाह स्वतः आला. मुल्लुक खान म्हणे खंडोबाला. 1.25 लाखांचा भुंगा वाहिला त्याने जेजुरी गडावरी. सर्व सेवेकऱ्यांच्या घरात खंडोबाचा टाका असावा देव घरात. असो तो कुलदैवत 18 बगड जातीचा चांदीचा टाका घडवावा. अश्वासह खंडोबा असावा. मागे माळसा असावी. घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाकास. न्यावे द्यावे देव न्यावे त्यास देव भेटीस. जेजुरी गडावरी विवाह ठरता घरात पोचावे खंडेरायास. अंगणात रात्री जागरण गोंधळ करतात विवाहाचे आमंत्रण देवास. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगतील सच्चिदानंदाने ती लिहिलेली. तसेच श्री गुरुमाऊली बदलेली ही तसे सेवेकरी उवाच देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरायाचे कोणते व्रत. गुरुमाऊली उवाच देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी. कुडाची पाटी घेऊन त्यात माती भरून धान्य त्यात पेरून ठेवावा कलश त्यावरी. कलशात 5 पाने त्यात पाणी सुपारी नाणे. तामणात तांदूळ भरून त्यावरी खंडोबाचा टाका ठेवावा. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्टीपर्यंत रोज 1 माळ वाहून खंडदीप ठेवावा.
कर्त्या पुरुषाने उपवास करावा. हा सप्तसती पाठ वाचावा. 11 वेळा 5 दिवसात ही असे सेवा खंडोबाची. चंपाषष्ठीला कुळधर्म करावा. भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा. दिवट्या बुधल्यासहित पूजवा. खंडेराय त्या दिवशी कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी घरात तरी कर्त्या पुरुषासह सर्वांनी. ताम्हणात तांदळाने अष्टदल काढून भंडारा त्यात भरुनी तांब्यात सुपारी पैसा ठेवून खोबरे वाटी त्यात ठेवावे. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून ताम्हणवर उचलून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करून ताम्हण खाली घ्यावे. असे 3 वेळा करून खोबरे वाटी फोडून भंडार तयास लावणे. जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडारा उधळावा. चौफेर खोबरे फेकावे. चहूदर करावा मल्हारीचा जय जयकार. दिवट्या बुधल्यासहित घरात असता पुत्र चिंता ही सप्तसती वाचता. आकारात व्यवरूपास करता चिंता भेटेल सर्वची. भक्तांची हा काही कोणी धावत असेल लागता क्षण. बिकट संकट निवारण करीत असे खंडेराया. जय खंडेराया म्हाळसा देवी सदैव भक्ता सुखी ठेवी. योगक्षेमाची चित्ता नसावी. विजय व्हावा सर्वत्र. खंडोबा स्मरावा खंड अंतरीश. श्वान एकदा येता दारी त्यासी द्यावी भाकरी अन्नदान अवश्य करावे. विनवितो मी खंडेरायास स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यास. समर्थ बनवावे तयास समर्थांचा सेवेकरी समर्थच. इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत महाभारत टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्हारी सप्तसती चतुर्दश अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. येळकोट येळकोट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. क्षमा प्रार्थना स्तोत्र. अपराध सहस्र जे होती हातून माझे मानुनी दास माफी मला तू शंकरा. अवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन नेणे पूजन माफी दे मला तू चंद्रशेखरा. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरा. मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतपराधी जरी जो मल्हारी नाम घेत असे सद्भक्ती लाभते त्याला ब्रह्माची देऊ न शके. मी अपराधी शरण आलो मातंड भैरवा. दयेचे पात्र आहे गे जरी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकता गुणे ते करी माप हो देवा प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा. येळकोट येळकोट जय मल्हार. माझी पूजा करी गोड. तुष्ट हो माळसा कांता गुह्य हुनी अति गुह्य. तू माझा जप एक हा मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने खंडेराया. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ. श्री गुरु माऊली विरचित. श्री कुलदैवत चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु.